दरम्यान अजित पवारांनी बारामतीमधून विधानसभा न लढल्यास बिहारसारखी परिस्थिती उद्भवेल अशी प्रतिक्रिया त्यांच्या बारामतीतल्या समर्थकांनी दिली आहे। पाहूया। ह्या महाराष्ट्राला माहिती आहे की दादांचा विकास कामाची पद्धत, ह्या बारामतीवर असणारी पकड अधिकाऱ्यांवर, ही सगळ्या गोष्टीची आपण शहानिशा करता किंवा आपण सगळ्या गोष्टी बघता आदरणीय दादा ही बारामतीकरांसाठी किंवा ह्या महाराष्ट्रासाठी आम्हाला अपेक्षित आहेत। सर्व विकासाचं जे काम केलं जातं हे दादांच्या मार्फत सर्व आमदार त्यांचं अनुकरण करतात की दादाची कामाची पद्धत कशी किंवा दादा काय करतात। त्यामुळे आमची इच्छा आहे की दादांनी स्वतः जोमाने निवडून लढवून या ठिकाणी निवडून येतील हे आम्हाला खात्रीच आहे, परंतु दादांनी स्वतः या ठिकाणी बारामती मतदारसंघातच त्यांनी स्वतः उभं राहावं अशी आमची इच्छा आहे। आमच्या बारामती तालुक्यासाठी दादांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, पण तरी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दादांनी ह्या निवडणुकीमध्ये उभं राहावं, कारण की दादांचा महाराष्ट्रातला चालू असलेला झंझावात हा बघून युवकांमध्ये एक जोश आहे आता या निवडणुकीसाठी। दादा जर ह्या बारामतीमध्ये उद्या नसतील तर ह्या बारामतीचं बिहार झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणाने आपल्याला मान्य करावं लागेल। युवक वर्ग हा दादा जे सांगतील, दादांच्या मागे दादा जे बोलतील, पण युवक वर्गाचं एकच म्हणणं आहे, दादांनीच उभं राहावं विधानसभेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।